स्तवनाचा ग्रंथारंभ लक्षण एक ओवी वाचायची फक्त. श्रीराम समर्थ श्रीराम. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जियेथ. श्रवण केलियाने प्राप्त, काय आहे श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. खूप छान वाटलं दादा. आजची रामवंदना सादर करणाऱ्या स्मिताताई बोरीकर, आजचे समास वाचन करणारे कमलाकर दादा देशपांडे आणि आजच्या निरूपणकार आदरणीय डॉक्टर रुपालीताई कापरे यांचे शुथरखळ नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहातर्फे आभार मानते. त्यांनी असंच मार्गदर्शन करण्यास वरचेवर या समूहावर यावं अशी समूहातर्फे त्यांना विनंती करते. आजच्या निरूपणाबद्दल ज्यांना आपलं मत व्यक्त करायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं. निरूपणानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपणहून बाहेर पडावे. रुपालीताई, आपण निरूपणास सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशज क्षितितले संबोधयन् सज्जनान्, ग्रंथयो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा, सोऽयं मुक्तिकरक्षिप्तौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वां बोधवावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. जये वेद वेदांत तो शोधियेला, विवेके विचारे बरा बोधियेला. तया दासबोधा बरे विवरावे, गुरु रामदासासी बुद्धी भजावे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. शिवथरघळ नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूह 5वे आवर्तन यावर आज दासबोधाच्या 20व्या दशकाच्या म्हणजे पूर्ण दशकाच्या 10व्या समासावर अर्थातच विमल ब्रह्म निरूपण नामक यावर निरूपण करण्याची किंवा त्याचे चिंतन करण्याची मला संधी या समूहाने दिलेली आहे. श्री समर्थांनी, श्री रामरायांनी अत्यंत प्रेमानं आपल्याला हे 5 आवर्तनं पूर्ण करून घेतलेली आहेत. म्हणून त्या मारुतरायांसह श्रीराम श्री समर्थ यांना वंदन करूया. त्यांच्या ठिकाणी आपण अत्यंत कृतज्ञ राहूया. आणि असंच आपलं आता 6वं आवर्तनसुद्धा आपण 2-4 दिवसात सुरू करणार आहोत. तर त्यासाठी त्यांचे शुभाशीर्वाद, त्यांचा वरदहस्त आपल्या मस्तकी राहू देत अशी प्रार्थना करूया. म्हणून खरं म्हणजे मला एक छोटंसं श्रीरामांचंच गीत म्हणायचं होतं, पण आता वेळेत कसं बसते बघते. रामाचे भजन हेची माझे ज्ञान, रामाचे भजन हेची माझे ज्ञान. तेणे समाधान पावईन, रामासी वर्णिता देही विदेहता. झाली तन्मयता सहजची, राघवाचे रूप ते माझे स्वरूप. तेणे सुखरूप निरंतर, रामदास म्हणे
मज येणे गती, राम सीतापती सेनी नामे, रामाचे भजन हेची माझे ज्ञान, हेची माझे ज्ञान. समर्थांनीच एका या अभंगामध्ये किंवा काव्यामध्ये सगळा सारांश त्याच्यामध्ये दिलेला आहे की आपल्याला जे ज्ञान मिळवायचं हे रामाचं मिळवलं, रामाचं भजन केलं की ते सगळं आपल्याला प्राप्त होणार आहे. अहो, समर्थ हा शब्दच किंवा हे नाव आपल्या कानावर पडायचा अवकाश आहे. ते एका दिव्य स्फूर्तीचा मनात प्रवेश होतो आणि ही सगळी समर्थांच्या सामर्थ्याची तेजस्वी मूर्ती आपल्या डोळ्यासमोर चमकू लागते. खरोखरच ही मूर्ती डोळ्यासमोर आल्यानंतर कुठल्याही मनुष्याला त्यांनी धर्मोद्धारकांच्या आणि देशोद्धारकांच्या प्रचंड शक्तीचा साक्षात्कार क्षणभरही राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हा दासबोध ग्रंथ किती महत्त्वाचा आहे तो त्याच्याबद्दल श्रीधर स्वामी म्हणतात, सर्व प्रकारकं दास्यं रामदासेन नश्यति, स्वातंत्र्य प्रभातित्थं दासबोध प्रबोधयन. म्हणजे वैयक्तिक, सामाजिक, राष्ट्रीय, धार्मिक सगळ्या प्रकारचं दास्य केवळ रामदास्य पत्करल्यामुळं नष्ट होतं. म्हणजे आपलं दास्य नष्ट होण्यासाठी हा ग्रंथ किती महत्त्वाचा आहे. आणि असा संदेश देणारा हा दासबोध स्वातंत्र्याचा जणू विश्वव्यापी प्रकाशच आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. किंवा स्वराज्यं च स्वराज्यं च रामदासेन लभ्यते, भातित्थं बोधयन् नित्यं दासबोध सुरद्रुमम. हा सुरद्रुम आहे, कल्पवृक्ष आहे. आणि रामदास्यानं म्हणजे रामाचा आदर्श समोर ठेवून आचरण केल्यामुळं आपण त्याचं दास्यत्व पत्करायचं आहे, रामाचं, रामदासांचं. आणि आत्मराज्याप्रमाणेच स्वराज्यसुद्धा आपल्याला लाभतं. आणि लाभलेलं योग्य रीतीनं सुराज्य, आता आपल्याला गरज आहे सुराज्य करण्याची, तर तेही सांभाळता येतं. आणि हे सगळं प्राप्त होणारं किंवा याच्यासाठी ग्वाही देणारा असा हा दासबोध म्हणजे जणू काही कल्पवृक्षच आहे असं आपल्याला श्रीधर स्वामींनी म्हटलेलं आहे. आणि खरंच आज मला खूप आनंद होतो आहे आणि मनातून धडधडतं आहे पण की म्हणजे आपल्या 20 दशकातला हा 10वा दशक, म्हणजे शेवटचा हा 10वा समास पूर्ण दशक आहे. विमल ब्रह्म नावाचा आहे आणि याच्यावर इतक्या ज्येष्ठ श्रेष्ठ सगळ्या निरूपणकार म्हणूया संत महंतांनी त्याच्यावर निरूपण केली. आणि आज मी हा शेवटचा घेतला की मला वाटलं हा खूप सोपा आहे. पण आता तो अभ्यास करायला लागल्यावर असं वाटलं की काल आपल्या वंदनीय दुर्गाप्रसादजींनी सगळं सांगून टाकलं. त्याच्या आधीचे तर वक्ते आहेत, आता नावसुद्धा घ्यायला वेळ नाही आहे. पण सुरुवातीला सुनील दादा असतील, प्रदीप दादा असतील, रवींद्र दादा, शैलजाताई, सुहास दादा, शारदाताई, मायाताई आणि सविताताई. आणि कालचं ऐकल्यानंतर तर मी तृप्तच झाले होते. असं वाटलं आता मला बोलायला काही उरलेलंच नाही किंवा बोलण्याजोगं काही नाहीच आहे. इतका सगळा गोषवारा या सगळ्यांनी इतका सुंदर घेतलेला आहे. आणि हा दासबोध आपण एकदा नाही 5 वेळेला अशा प्रकारे श्रवण मनन निधिध्यासन करतो आहोत. त्यामुळं ह्या दशकाला पूर्ण दशक का म्हटलं असेल हो, तर पूर्ण म्हणजे आपण म्हणतो एखादी गोष्ट पूर्ण झाली म्हणून तो श्लोकही आहे आपल्याला, पूर्णमदं मिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. तसा हा पूर्ण दशक आहे. दासबोधाचं लेखन पूर्ण झालं एवढं एक निमित्त आहे म्हणून त्याला पूर्ण दशक म्हणलं. अहो, काहींनी तर म्हणले 21 दशक आहेत, पण ते सोडून द्या, त्याचा विचार करायला नको. पण पूर्ण दशक हे नावच त्यातला अर्थ आपल्याला हे करतोय की ह्या दशकाला का पूर्ण म्हणायचं आहे. तर समर्थांनी आता सगळं जे तत्त्वज्ञान आपण पाहिलं, 4 जिन्नस, 4 खाणी, परब्रह्म, दुसरी मूळ माया, तिसरं पंचमहाभूत आणि चौथा 4 खाणी आत्ता ज्या म्हणलं ते, या सगळ्यामध्ये फक्त परब्रह्म पूर्ण आहे. बाकी सगळ्या नश्वर गोष्टी आहेत. ते माया नदी वगैरे तर ज्ञानदेवांनी खूप सुंदर रंगवलेलं आहे आणि समर्थांनी तर खूपच छान सांगितलं. पण ह्या सगळ्या नश्वर गोष्टी आहेत आणि म्हणून पूर्ण काय आहे, फक्त हे परब्रह्म आहे. आणि या दशकात शिष्याला परब्रह्माची प्राप्ती करून द्यायची आहे, झालेली आहे. आता खरं म्हणजे आपण सगळे शिष्य या पूर्णत्वापर्यंत आलेले आहोत.
म्हणून सुद्धा याला पूर्ण दशक असं म्हटलेलं आहे. आणि 20व्या दशकापर्यंत पारमार्थिक चर्चेचा हा जो व्याप आहे हा समर्थांनी जो केला, त्यामुळं पूर्ण समाधान झाल्याचं त्यांनी या दशकात सांगितलेलं आहे. सगळं प्राप्त झालं. आता अगदी शेवटचं टोक राहिलं होतं, तेही पूर्ण झालं. आज हा 10वा आपण समास पाहतो आहे. आणि म्हणून सगळं कर्तृत्व समर्थांनी किंवा आपलं जे श्रेय आहे ते आपल्या सद्गुरू रामरायांच्या चरणी अर्पण केले. तसंच हे सगळं जे काही आजच्या 10व्या समासाचं मला जे काही त्यांच्याकडून प्रेरणा मिळालेली आहे ते सगळं मी त्यांनाच अर्पण करते आणि मगच माझ्या वाणीला प्रारंभ करते. की खरं म्हणजे आत्ता दादांनी खूप सुंदर असा समास वाचन केलेलं आहे, अतिशय सुंदर केलेलं आहे. बहुतेक वेळेला कमलाकर दादांची आणि माझीच जोडी जुळलेली आहे. म्हणजे योगायोग असेल किंवा माहिती नाही, समर्थांची इच्छा असेल. स्मिताताईंनी तर इतकं सुंदर वंदना म्हटलेली आहे आणि त्यामुळं एक वातावरण निर्मिती होते. अगोदर उल्हासदादा तर खूपच सुंदर काव्य पद्य लावत असतात. रोहिणीताईंबद्दल तर काय बोलायचं. आणि मलाही प्रेरणा देणारे आपले संयोजक आदरणीय अशोक काका, बाकी सगळाच जो ग्रुप आहे त्या सगळ्यांबद्दल आपण कृतज्ञ राहायला पाहिजे. SM कुलकर्णी असतील, उल्हास रत्नपारखी असतील आणि वैजयंतीताई वगैरे सगळेच, आणि जे आपले आत्तापर्यंत आलेले आहेत श्रेष्ठ, त्या श्रेष्ठांना सगळ्यांना पुन्हा एकदा अगदी नतमस्तक होती आहे. आणि मुख्य म्हणजे तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. आता ते सगळं सांगितले तसं चातुर्य नाही, प्रबंध नाही, काहीच नाही माझ्याकडे, बुद्धिहीन आहे. पण ही संधी दिली बघा भगवंतांनी आपल्याला इथपर्यंत आणण्याची आणि जोडण्याची संधी दिलेली. त्यामुळे ह्या आपल्याबद्दलही आपल्या हृदयस्थ आत्मारामाला वंदन करते. आणि आपल्याला या पूर्ण दशकातून, पूर्ण दशकाच्या या विमल ब्रह्मातून काय शिकायचं काहीच नाही आहे. आता हा सगळा अनुभव घ्यायचा आहे. सगळ्यांनी सांगितलेलं आहे की विचार आणि आचार समर्थांचा तर जोर त्याच्यावर आहे. आधी केले मग सांगितले. सगळा अनुभव त्यांनी मनोबोधात सुद्धा व्यक्त केलेला आहे. आणि त्यामुळं तेच त्याचं मोठं व्यापक स्वरूप म्हणजे हा दासबोध आहे. पण हे परब्रह्म कसं आहे हो. आपल्याला एखादी गोष्ट आणायची असेल, कुठून मिळवायची असेल, समजा फुलं पडलेली आहेत ती आपल्याला आणायची आहेत, तर ती आणण्यासाठी आपण जातो. पण वाऱ्याची मोठी जर हे आली तर ती कदाचित उडून जातात. पण ती जाऊ नयेत म्हणून आपण धडपडतो आणि पळत पळत जाऊन ती वस्तू मिळवतो. पण हे तसं आहे का परब्रह्म? नाही. धरू जाता धरिता. आवाज बारीक आहे का? हो. आता बघा, आता येतोय? लहानच येतोय का? आवाज एकदम व्यवस्थित आहे ना? हा ठीक. बघा नाही, कारण मी अगदी खिडकीशीच बसलेली आहे. व्यवस्थित आवाज. ठीक आहे. आणि मोठ्यांदाही बोलते, हळू बोलत नाही. तर आपण आत्ता पाहिलं की हे परब्रह्म कसं आहे हो. धरू जाता धरिता नाही आहे, टाकू जाता टाकीता नाही आहे. आता मी काव्यात म्हणणार नाही कारण आपल्याला वेळ नाही आहे. पण जेथे आहे तेथेच आहे परब्रह्म. ते कुठं शोधायला जायचं, लांब जायचंच नाही आहे, ते आपल्यामध्येच आहे. फक्त ते आज 5 अवर्तनानंतर आता मात्र आपल्याला जाणवायला लागले असं मला तरी वाटतं. आणि आपल्यापैकी खूप जणांना तो अनुभव आलेला असेल. बरं, तिकडं जिकडं पाहाल तिकडं ते आहे. जिकडे तिकडे जेथे तेथे विन्मुख होता सन्मुख होतं. आपण पाठ फिरवली तरी ते आपल्या समोरच आहे. आणि सन्मुखपणा चुकेना ते काही केलं तरी तो त्याचा सन्मुखपणा ते आपल्याला सामोरच येत असतं. कारण ते आपल्या जवळच आहे हो. आपण कुठेही जा. आणि धरायचं म्हणलं तरी धरता येत नाही वगैरे सगळं. तर ते काही अशी पकडण्याची, बॉल पकडायचे, आता क्रिकेट मॅच चालू आहेत तसं काही ते पकडण्याची गोष्ट नाही आहे. मग आपण एका ठिकाणी बसलो असलो, बैसले माणूस उठून गेले, तेथे आकाशाची राहिले. आणि आकाशाचा दृष्टांत तर समर्थांनी किती वेळा दिलेलं की आपण बसलेलं समजा बाहेर गेलो आणि उठून गेलो तर आकाश जिथं आहे तसंच असतं. ते कुठं उठून जात नाही, दुसरीकडे जात नाही, ते समोरच असतं. किंवा बसलेला मनुष्य दूर जातो. आसेनो दूरम रजती असं म्हटलेलं बघा अष्टाध्यायीमध्ये, अष्टादशीमध्ये विनोबांनी म्हणले कठोपनिषदातलं. आसीनो दूरम रजती शयानो याती सर्वतः
कस्तम मदामदम देवम मदत्यो ज्ञातुमर्हती. हा जो देव आहे ना, म्हणजे हा आत्मा आहे ना, ह्याला आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. कारण बसलेला मनुष्य असेल तर तो दुरून उठून जातो आणि तिथे पुन्हा सुद्धा आकाश असतं किंवा सगळीकडंच असतं. तसं हे परब्रह्मसुद्धा सगळीकडं आहे आणि म्हणून त्याला आपण जाणून घेतलं पाहिजे. समजा एखादा माणूस पळून जायला लागला आणि त्याच्या दिशेला ज्या दिशेला पळेल त्याच्याभोवती आकाश असतंच, तसंच हे परब्रह्मसुद्धा त्याच्याबरोबरच असतं. बरं, आपण जिकडे पाहू सगळ्याच क्रिया चाललेल्या आहेत, बसणं, उठणं, पळणं. आता पुढं सांगतात आपण त्याच्याकडे पाहू, जिकडे तिकडे प्राणी पाहे तिकडे सन्मुखची आहे. आपण दिशा बदलल्या तरीसुद्धा तो समोरच असतो. आणि समस्तांचे मस्तकी राहे मार्तंड जैसा. आता मार्तंड म्हणजे सूर्याचा दृष्टांत देतात की आपण कुठेही कुणीही असू देत त्याच्या मस्तकावरच सूर्य नेहमी असतो. जसं आकाश सन्मुख येतं तसा सूर्य सगळ्यांच्याच डोक्यावर असतो. असं कोणी म्हणेल का, नाही हो माझ्या डोक्यावर कधीच सूर्य आला नाही, असं कधीच शक्य होणार नाही. म्हणून परी तो आहे एकदेशी दृष्टांत न हो वस्तुसी. आता सूर्याचं उदाहरण देताना काय सांगतात समर्थ, की तो सूर्य हा एकदेशीच आहे, त्यामुळे त्याचा दृष्टांत तसा देता येत नाही. कारण हे जे परब्रह्म आहे हे सर्वदेशी आहे. आणि फक्त एक चमत्कार किंवा त्याचा उदाहरण म्हणून त्यांनी दिलेलं आहे, समजून घेण्यासाठी हा दृष्टांत दिला आहे असं ते आपल्याला सांगतात. म्हणजे तो जसा डोक्यावर दिसतो तसं हे परब्रह्म आपल्याला आपल्या जवळच आपल्याला दिसतं. आता आपण आता बघा प्रभा हे झाला आपला कुंभमेळा, एवढा महाकुंभमेळा झाला, 65-70 कोटी लोक त्या ठिकाणी आले. मग त्या प्रयागला, काशीला, अयोध्येला सगळ्या तीर्थयात्रेला लोक जाऊन आले सोमनाथपासून. नाना तीर्थे नाना देसी कष्टच जावे पहाव्यासी तैसे न लगे परब्रह्मासे बैसले ठाई. काही गरज आहे का हो तिथे गंगेमध्ये स्नान करण्यासाठी आपण एवढ्या लांब गेलो, पण आपल्याला इथे बसूनच परब्रह्म प्राप्त होतंय. मग कशाला एवढी तकतक करायची. म्हणून आपण ती गाणी तर नेहमी म्हणतोच, कुठे शोधिसी रामेश्वरण, कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयात उपाशी, हृदयातून उपाशी तो आपल्या इथेच आहे. किंवा मला दुसरं ते गीत फार आवडतं, जे सगळीकडे आहे सगळीकडे आहे म्हणत होते तेव्हा 2 ओळी अशा गुणगुणत होत्या. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, तो पुढे आहे, मागे आहे, सगळीकडं आहे. तसाच हा परमात्मा, तसंच हे ब्रह्म सगळीकडे आहे. दूर दूर देशांमध्ये, दूर दूर तीर्थांना जाण्याची गरजच नाही. बरं, प्राणी बैसोनीच राहता अथवा बहुत पळून जाता. मगाशी सांगितलं तसंच पुन्हा सांगतात. पण परब्रह्म ते तत्वता समागमे, आपल्याबरोबरच आहे, सतत आपल्याबरोबर आहे. कुठलीही कृती करा तुम्ही. आणि म्हणून तर समर्थांनी किंवा गोंदवलेकर महाराजांनी सगळ्यांनी नामाचं महत्त्व सांगितलेलं आहे, की आपण काहीही करत असू, चालता, उठता, बसता, निसता, जे काही करतात त्यावेळेला जर नामस्मरण केलं तर या परब्रह्माचा अनुभव आता आपल्याला या 5व्या आवर्तनानंतर तर मिळणारच आहे. बरं, ते कसं आहे हो, अजून एक उपमा देतात, दृष्टांत देतात. पक्षी अंतराळी गेला, भोवते आकाशाची तयाला, तैसे ब्रह्म प्राणी आला व्यापून आहे. आता पक्षी नाही का, पक्षी जाय दूरदेशी, लांब लांब तो जात असतो आकाशात, पण त्याच्यासमोर आकाश असतंच. तसं हे ब्रह्म प्राणीमात्रांसह किंवा प्राणीमात्रांमध्ये व्यापून राहिलेलं आहे. आता जरी तो उंच पक्षी गेला तरी त्याच्या भोवती सगळीकडून आकाश असतं. तसं परब्रह्म प्राण्यांना सर्व बाजूने, त्यांनी सुद्धा दिशा बदलली तिकडं आहे, दिशा बदलली तिकडे आहे, आकाशासारखंच. आता या आकाशाचे तर किती सुभाषित म्हणजे मनाचे श्लोक त्यांनी म्हटलेले आहेत, खूपच सुंदर आहेत बघा. वसे हृदयी देव तो जाण ऐसा, नभाचे परिव्यापक जाण तैसा, सदा संचला येत ना जात काही, तया विण कोठे रिता ठाव नाही, नभी वावरे जो अणुरेणु काही, रिता ठाव या राघवे विण नाही, तया पाहता पाहता तेची झाले, तेथे लक्ष सर्वही बुडाले. सगळं नभासारखं आकाशाची उपमा खूप ज्ञानदेवांनी तशाच दिलेल्या आहेत.
आपल्याला आता फार चर्चा करायला वेळ नाही, पण हे परब्रह्म अजून कसं आहे ते पुढं सांगतात की हे परब्रह्म पोकळ घनदाट, ब्रह्म सेवटाचा सेवट, ज्यासी त्यासी ब्रह्मनीट सर्व काळ. हे परब्रह्म पोकळ पण आहे आणि घनदाट पण आहे, शेवटाचा शेवट, स्काय इज द लिमिट म्हणतात तसे परब्रह्म हे अंतिम मर्यादा आहे, याच्या पुढे काहीच नाही, त्याच्या आधीही आता काहीही नाही. म्हणजे अवाढव्य या ब्रह्मांडाच्या पोटात अगदी गच्चपणानं भरलेलं असं हे ब्रह्म दृश्याच्या आत बाहेर, आतूनही आहे बाहेरूनही. मग लोक म्हणतात आपल्या अंतरात आहे, मग बाहेरचं काय? अरे बाहेरही तेच आहे, अणु रेणूत प्रत्येक. आ ब्रह्मस्तंभ पर्यंतम सर्व मायामयं जगत, सत्यम सत्यम पुनःसत्यम हरेर्नामैव केवलम, किंवा परब्रह्मैव केवलम. एवढ्याशा गवताच्या काडीपासून ब्रह्मांडापर्यंत हे सगळं मायामय जगत आहे. सत्य फक्त हे परब्रह्म म्हणजे परमात्मा, अर्थात हरीचं नामसुद्धा आहे. आणि म्हणून ते अगदी दाट भरलेलं आहे, सगळ्याचा शेवट आहे. बरं ते दृश्य आहे सबाह्य अंतरी, ते ब्रह्मांडाच्या उदरामध्ये पण आहे आणि सर्व दृश्यांच्या आत बाहेर पण आहे. या विमळ ब्रह्माची सरी कोण करू, म्हणजे कोणास द्यावी? अरे त्या विमळाची सरी कोणास द्यावी. विमळ ब्रह्माचा उल्लेख आत्ता या ओवीमध्ये आलेल्या 11व्या, की याची उपमा बरोबरी कोणाशी करायची. म्हणून बृहदारण्यक उपनिषदात म्हणले बघा, सर्वं वेदेदं ब्रह्मेदं क्षत्रमिमे लोकाइमे देवाइमे वेदा इमानी भूतानी इदं सर्वं यदयम आत्मा. सगळं तेच आहे. म्हणजे हे ब्रह्म, हे क्षत्र, हे लोक, हे देव, हे वेद, ही भूत, हे सर्व काही हा प्रकृत आत्माच आहे. आता 14 भुवन आहेत बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. आता थोडक्यात सांगते इथे. वैकुंठ कैलास स्वर्गलोकी इंद्रलोकी 14 लोकी, पन्नगादिक पाताळ लोकी तेथेची आहे, तेथेही आहे. आपल्याला वाटतं फक्त पृथ्वी तलावर आहे का? नाही. अहो वैकुंठामध्ये तेच आहे, कैलासलोकी तेच आहे, स्वर्गलोकात तेच आहे, इंद्रलोकात तेच आहे. आणि जी 14 भुवन आहेत आपल्याला माहिती आहे. आपण म्हणतो ओम भूः भुवः स्वः महः जनः तपः इहलोक, हे सगळे वरचे झाले भूमीपासून वर. आणि अतल वितल सुतल तलातल रसातळ पाताळ आणि महातळ, हे सगळे खाली 7 लोक आहेत. अशी ही 14 भुवन आहेत. आणि या 14ही भुवनामध्ये आहे म्हणून समर्थांनी पन्नगादिक पाताळ लोकी, पन्नगांचा उल्लेख केला आहे. साप आपल्याला माहिती आहे, पन्नग म्हणजे साप. तर सर्पादिकांची वस्ती जिथं आहे ना, अशा खालच्या लोकामध्ये सुद्धा ते आहे. आणि मगाशी म्हटलं तसं काशीपासून रामेश्वरापर्यंत अवघं दाटलं अपार, सगळीकडे दाटून राहिलेलं आहे. परता परता पारावार त्यास नाही. मग त्याला कितीही आपण दूर गेलो, त्याच्या पलीकडे जावं म्हणून आपण कितीही दूर गेलो तरी त्याला शेवट नाही. त्यामुळे जिथे ब्रह्म नाही अशी जागाच नाही. एक ती समर्थांची छोटीशी गोष्ट ते सांगतात. सगळ्या शिष्यांना म्हणतात, जा आता सगळ्यांना ही ताजी ताजी केळी दिली आहेत, प्रत्येकजण अशा जागी जाऊन खा की जिथे कोणीच नाही. सगळेजण जातात, पटपट पटपट रिकाम्या जागेत खायला बसतात. आणि एक मात्र शिष्य, बहुधा कल्याणच असावा, आणि तो येतो आणि म्हणतो मला नाही खाता येणार केळ. का बरं? अहो मी जिथे जाईन तिथं ते आहेच ना. म्हणजे काही नाही असं नाहीच आहे ना ठिकाण. म्हणून जिथं ब्रह्म नाही अशी जागाच नाही आहे. मग ते पण कसं आहे, एकमेव अद्वितीय आहे. परब्रह्म ते एकले, एकदाची सकळासी व्यापिले, सकळांस स्पर्शोन राहिले, सकळांठाई. प्रत्येकाला त्यानं स्पर्श केलेला आहे आणि ते सर्वत्र व्यापून राहिलेलं आहे. त्यामुळं असा स्पर्श न करता येण्याजोगं कुठली जागाच नाही आहे. त्या परब्रह्माचा संस्पर्श म्हणून आपण सगळ्याला होतो. आणि गीतेप्रमाणेच आता समर्थांनी इथं 15व्या ओवीत म्हटले, परब्रह्म पाऊसे भिजेना अथवा चिखलाने भरेना, पुरामध्ये परिवाहेना पुरा समागमे. ते पावसानं भिजत नाही, चिखलानं माखलं जात नाही आणि भरत नाही किंवा पाण्याच्या महापुरात वाहून जात नाही. म्हणून भगवद्गीतेतला अर्धीच ओळ सांगते,
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. बाकी सगळे अध्याय श्लोक आपल्याला माहिती आहेत. आणि ते नित्य सर्वगत स्थाणू अचलोयम सनातनः. ते अगदी अचल आहे, सनातन आहे. याच्यासाठी विवेक चूडामणीमध्ये एक छोटंसं, म्हणजे खूपच आता तोही ग्रंथ ह्यांनी लिहिलेला आहे शंकराचार्यांनी. देखिता सर्वत्र सर्व तेची ब्रह्म विस्तारिले सारे भोवतात भोवताल. होताची सद्भाव वासना सुदृढ पावती विलयते तेची तीत. सगळं त्याच्यामध्येच लीन होत असतं, विलीन होत असतं. म्हणून समर्थ पुन्हा सांगतात की एकसरे सन्मुख विमुख वाम सव्य दोहीकडे एक अर्ध ऊर्ध प्राणी सकळिक व्यापून आहे. ते सन्मुख पण आहे, समोर पण आहे, विन्मुख म्हणजे पाठीमागं पाठमोर पण आहे, डावं आहे, उजवं आहे, खाली आहे, वर आहे. एकाच वेळेला सगळ्यांना व्यापून राहिले. गृहिणी म्हणत असते मला 2च हात दिलेले आहेत आणि मी एकटीच आहे, 10 जणांचं मला करायचं, मी कशी करू. आणि ह्या परब्रह्माने सगळ्यांना व्यापून सगळ्यांचा व्यवहार ते चालवते. ते कधी म्हणतं का हो मी कसं करू. त्याच्याकडून हा गुण आपल्याला प्रत्येकाला घ्यायचा आहे. आता आकाशाची उपमा पुन्हा देतात. आकाशाचा डोहो भरला कदापि नाही उचंबळला असंभाव्य पसरला जिकडे तिकडे. हा आकाशाचा जणू काही डोहो पसरलेला आहे, पण त्यातलं पाणी कधी उचंबळलंय का हो. आणि असंभाव्य पसरला म्हणजे असा अस्ताव्यस्त पसरलाय का तो डोहो. त्याची कल्पनाच करता येत नाही. कारण जरी जिकडे तिकडे हा अफाट डोहो पसरलेला आहे, तरीसुद्धा परब्रह्माची अशी काही उचंबळलेलं वगैरे काही आपल्याला कुठे गोष्ट कळत नाही. नभा सारिखे रूप या राघवाचे मनी चिंतता मूळ तुटे भवाचे. तया पाहता देहबुद्धी उरेना सदा सर्वदा आर्तपोटी पुरेना. नभे व्यापले सर्व सृष्टीस आहे रघुनायका उपमातेन साहे. दुजे विण जो तो चितो हा स्वभावे तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे. इतका व्यापक आहे हा राघव म्हणजेच श्रीराम आहे. आणि त्याची व्याप्ती ही नभासारखी म्हणलं तरी नभाला त्यांनी निर्माण केलेलं आहे हो. त्यामुळं हे केवळ आकाश सगळ्या कल्पना सगळ्या दृश्याचा भास नाहीसा केल्यावर उरतं ते आकाश उरतं, म्हणजे तेच परब्रह्म आहे असं समर्थांनी सांगितलेलं आहे. ईश्वराबद्दल एक छोटासा किस्सा सांगावंसं वाटते की नरेंद्रांना म्हणजे विवेकानंदांना जे कथाकार यायचे ते सांगायचे की ईश्वर सगळीकडे भरवलेले. विशेषतः त्यांनी हनुमंताबद्दल उदाहरण दिलेलं होतं की हनुमंत अगदी श्रेष्ठ आहे असं आहे आणि तोच नेमका यांचा जिव्हाळ्याचा समर्थांच्या तर आहेच, तो त्यांचाच सगळा करता आणि त्यांना करवणारा आहे. तर ते नरेंद्राला वाटतं की हा हनुमंत मला कुठे भेटेल बरं. त्या गुरूंना तो म्हणजे कीर्तनकारांना तो म्हणतो की म्हणे मला प्रसाद नको, मला फक्त तो हनुमान कुठे भेटेल ते सांगा. ते म्हणतात तू जर प्रसाद घेतलास तर मी तुला कुठं आहे ते सांगेन. शेवटी तडजोड होते आणि तो म्हणतो मी प्रसाद घेतो पण कुठे आहे सांग. म्हणे ना तो केळीच्या बागेत असतो पण त्याला फळं फार आवडतात. अहो त्यांच्या घरालाच लागून केळीची बाग होती. रात्रभर म्हणजे दिवसभर तो तिथे बसला. जरा पिकलेली फळं पाहिली, तिथे थांबला, त्याला काही दिसला नाही. रात्र झाली, आईला काळजी वाटली. आई मुळाला तरी बरोबर घेऊन आली तर त्या बागेमध्ये हा आपला काळजी करत बसलेला आहे, ध्यान लावून बसलेला आहे. म्हणे आई कधी मला हनुमंत दिसणार, मला कथेकरी बुवांनी सांगितलेलं आहे. आई फार हुशार होती हो भुवनेश्वरी. तिनं सांगितलं अरे तो तुला दिसला असता पण रामरायांनी त्याला आत्ता दुसऱ्या कामावर पाठवले ना, त्यामुळं तो तुला आत्ता दिसणार नाही आहे. आणि मग असं झाल्यावर तो खजील झाला आणि म्हणला मग ठीक आहे. आई म्हणते त्याचं काम आवरलं की मग तो येईल, मग तुला भेटेल बरं का. किंवा मग तोच प्रश्न त्यांनी पुन्हा त्याच्या रथ म्हणजे त्याच्या गाडी वाहकाला विचारलेला आहे. त्यांनी सांगितलं की तुला ब्रह्मचारी झालास तर तुला तो भेटेल. किंवा रामकृष्णांना म्हणतो तुम्हाला ईश्वर दिसलाय का, मला तुम्ही दाखवू शकाल का. हो म्हणतात आणि त्याच्या उजव्या खांद्यावर आपला पाय ठेवतात आणि क्षणात त्याला सगळ्या सृष्टीचा लय होतोय आणि त्या परब्रह्माचं ज्ञान झालेलं आहे. तो सगळं भान विसरून गेला, देहभान विसरून गेला आणि शेवटी म्हणतो मला सोडा सोडा म्हणे तुम्ही काय हे करताय. आणि मग तो पुन्हा भानावर आणलेला आहे. त्याच्या छातीवर त्यांनी हात ठेवला
तसे संत, आता आपली पुढची ओवी आहे म्हणून मला हा किस्सा आठवला, की त्यांनी लगेच त्याला ते दाखवलेलं आहे की हे ते परब्रह्म आहे आणि याच्यावर सगळं जग चाललेलं आहे, याच्यावर तू साधना कर आणि विश्वास ठेव. शेवटी सुद्धा पुन्हा त्यांनी असाच तो एका निर्विकल्प समाधीत गेलेला होता शेवटच्या क्षणी, आणि तो तिथून बाहेरच यायला तयार नाही, तर तो अक्षरशः पडला, बेशुद्ध झालाय. लोकांना वाटलं मेला, त्याच्या विद्यार्थ्यांना. आणि ते म्हणतात अहो तो मेला नाही म्हणतात तो. मग त्यांनी त्याला जागृतीत आणलं आणि म्हणे काय हे, तर म्हणे मला असं निर्विकल्प ह्याच्यातच राहायचे समाधीत. म्हणतात नाही, तू वटवृक्ष हो. वटवृक्ष जसा अनेकांना सावली देतो तसे तू असंख्य सगळे तुझे शिष्य तयार कर किंवा सहभागी तयार कर आणि सगळ्यांना हे आत्मज्ञान दे. तसं समर्थांनी हे सगळ्यांना आत्मज्ञान देण्यासाठी हे सगळं सांगितले. म्हणून ते संत साधूंचं महत्त्व सांगतात. संत साधू महानुभावा, देवदानव मानवा, ब्रह्मसकळासी विसावा, विश्रांती ठाव. अहो सगळे साधू संत, सगळे म्हणजे आपले ज्ञानेश्वर, तुकाराम, आत्ता सांगितलं तसं विवेकानंद, आत्ताचे सगळे हे जे आहेत आपले संत आहेत, यांना आयुष्य किती मिळाली, पण कमी आयुष्यात त्यांनी केवढं कार्य केलेलं आहे. आणि ते म्हणजे सगळ्यांना विश्रांतीचं ठिकाण म्हणजे हे परब्रह्म आहे. म्हणून आपण रोज म्हणतो बघा, परब्रह्मात आहे राम, श्रीराम जय राम जय जय राम. मला ती ओळ फार आठवते आणि आवडते. मग आता कोणीकडे सेवटा जावे, कोणीकडे काय पहावे, असंभाव्यते नेमावे काय म्हणून. अहो त्याचा शेवट पाहायला कुठं जायचे. आपण म्हणतो ह्या देशाची सीमा शेवटपर्यंत कुठे आहे आम्हाला जायचं, किंवा या भागाची कुठे जायचे, याला शेवटच नाही आहे, मर्यादा नाही आहे. आणि कोणत्या बाजूला ते कसं पाहायचं हे सांगणं अशक्य आहे, कारण ते अनंत आहे. म्हणून सर्वं खल्विदं ब्रह्म एष मे आत्मा अंतर्हृदये अणियान विहरे ब्रिहरे वा यवाद्वा सर्षपाद्वा शामाकाद्वा शामाकतंडुलाद्वा एष मे आत्मा अंतर्हृदये जायान पृथिव्या जायान अंतरिक्षान जायान दिवो जायान एभ्यो लोकेभ्यो. अहो तो मोठा पण कसा आहे आणि लहान पण कसं आहे त्याचं या उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे छांदोग्यात, की हा हृदयस्थ आत्मा तांदूळ, जव, मोहरी, सावा आणि साव्याचे तांदूळ या सर्वांहून लहान आहे. म्हणून अणोरणीयान म्हणतो आपण, महतो महियान. आणि हा मोठा म्हणजे किती आहे, पृथ्वीहून मोठा आहे, अंतरिक्षाहून मोठा आहे, स्वर्गाहून मोठा आहे, सगळ्या लोकांहून तो मोठा आहे. आणि तो काय करतो, सर्व कर्मा सर्व कामः सर्व गंधः सर्व रसः सर्वमिदम अभ्यात्तः अवाकी अनादरः एष मे आत्मा अंतर्हृदये एतद् ब्रह्म एतामित प्रेत्य अभिसंभावितस्तास्मीति यस्य स्यात् अद्धा न विचिकित्सास्ति इतिह स्माह शांडिल्यः. शांडिल्यानं ही सगळी विद्या सांगितलेली आहे की सर्व कर्मा तोच आहे, सर्व काम तोच आहे, सर्व गंध तोच आहे, सर्व रस तोच आहे, या सर्वांना व्यापणारा आणि बोलणारा, कुणाची पर्वा न करणारा असा हा माझा हृदयस्थ आत्मा हा ब्रह्म आहे. आणि इथून गेल्यानंतर यातच मी मिसळून जाणार आहे, म्हणजे माझा जीव आणि आत्मा तो एकच होणार परब्रह्म, हे तो सांगतोय. असा माझा निश्चय झालेला आहे. तसं आपल्याला अनुभव घ्यायचा आहे आता, की आपण या जीवावरची आता आस्था कमी करून परब्रह्मापर्यंत पोचायचं आहे. मग ते स्थूळ नाही, सूक्ष्म नाही आणि एकासारखं नाही, याच्यासारखं दाखवायला आहे का कुठली गोष्ट की याच्यासारखं हे परब्रह्म आहे, नाही. त्यामुळं पिंड ब्रह्मांड निरास मग ते ब्रह्म निराभास. या पिंड ब्रह्मांडाचा निरास झाला, लय झाला, म्हणजे या अष्टदेहांचा निरास झाला की मग आपण निराभास ब्रह्म ते आपल्याला सगळीकडे व्यापून राहिलेलं आहे आकाशासारखं हे समजेल. मग ब्रह्म व्यापक आहे हे तो खरे, दृश्य आहे तो हे उत्तरे, व्यापे विण कोण्या प्रकारे व्यापक म्हणावे. पण त्याला व्यापक कशासारखं म्हणता येईल, व्याप्य व्यापक भाव, जसं ज्ञाता ज्ञेय ज्ञान असतं तसं व्याप्य व्यापक हे कुणाला म्हणायचे. त्याचं जर आपल्याला एकदा ज्ञान झालं तर व्यापक आहे ब्रह्म म्हणतो, बरोबर आहे, पण व्याप्य दृश्य आहे तोपर्यंत, पण ते दृश्य आणि तो एकच आहे हो. मग कुणाला कसं म्हणणार की व्याप्य काय आणि व्यापक काय आहे, दाखवायला उरतच नाही ना, कारण ते परब्रह्मात आहे सगळं विश्व भरून राहिलेलं.
आणि म्हणून ब्रह्माला शब्द लावता येत नाही, शब्दांनी बोलता येत नाही, कल्पना करता येत नाही. आणि ते कल्पनेतीत आहे, निरंजन आहे, पण त्यानं विवेकानं ओळखावं लागतं. किती सांगितले हो समर्थांनी की विवेक 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 आणि वैराग्य ह्या 2 गोष्टी त्यांनी फार महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत. मग शुद्ध सार श्रवण, शुद्ध प्रत्ययाचे मनन, विज्ञानी पावता उन्मन सहजी होते. हे शुद्ध आहे. मगाशी जसा विमल शब्द वापरला तसं इथं विमलाला शुद्ध शब्द वापरला आहे. सार आहे म्हणजे सगळ्याचं सार तेच आहे ब्रह्म. आणि त्याचं श्रवण केलं आणि श्रवणाचं मनन करत राहिलं, शुद्ध प्रत्ययाचे मनन. मला रोज वाटतं बघा, सगळेजण आपण इतकं ऐकतोय ना, पुन्हा तो समास पुन्हा घरी एकदा वाचावा, सकाळी एकदा तो वाचून यावा आणि दुपारी श्रवण निरूपण ऐकल्यानंतर श्रवण केल्यावर पुन्हा त्याचं चिंतन करावं आणि त्यातली एक तरी ओवी आपल्याला आणता येते का, खूप खूप असं अनुभवायला पाहिजेलं आहे. कारण हे परब्रह्माच्या ठिकाणी हा प्रत्यय येणं, अनुभव येणं, समर्थांनी आपल्याला प्रत्येक गोष्ट अनुभवातनंच मान्य करायला सांगितलेली आहे. आणि तो साक्षात्कार झाला की मग आपल्याला हा अनुभव आला. तो अनुभव येण्यासाठी काय करायचे? पहिलं श्रवण, मनन, विवेक आणि सगळ्या साधनांच्या विवेकानं ब्रह्मस्वरूप ओळखलं की जन्म सार्थकी लागला. म्हणून आता ग्रंथाचा उपसंहार, मला असं वाटलं होतं आधी आपण उपसंहारावर बोलावं. का? की तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. प्रत्येक आपण श्लोक असू, स्तोत्र असू, आता विष्णू सहस्रनामात सुद्धा म्हटलेलं आहे की नाही, शेवटी म्हटलेलं आहे की सर्व पाप विशुद्धात्मा याती ब्रह्म सनातनम. मी सगळी घेणार नाही पुन्हा हे फलश्रुती विष्णू सहस्रनामाची, किंवा आपण साधं गणपती स्तोत्र म्हणतोय की सर्वम ते त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसी, सगळं त्वमात्मा असि नित्यम, सगळं तूच आहेस. हे मला समजलं. आता काय झालं हे आपण उपसंहारामध्ये पाहणार आहोत. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. आपण 26व्या ओवीपासून ह्या 12 ओव्या नित्यनेमानं म्हणण्याचा प्रघात आहे बघा या रामदासी संप्रदायामध्ये. आणि ते झाल्यावर आपण आरती पण म्हणायला पाहिजे, कारण मगाशी दादांनी पहिली ओवी म्हणून ठेवलेली. तर ज्याला उन्मनी अवस्था साधते त्याच्या साधनेचं फळ त्याला मिळालेलं आहे, त्याचा संसार सफळ झाला. समर्थांनी संसार टाका सांगितलेलंच नाही आहे, पण त्यात गुंतू नका, त्याच्यापासून अलिप्त राहा आणि यात भगवंताची, रामाची, रामरूपी परब्रह्माची सतत नामस्मरण करत, चिंतन करत आपला जीव हा कशासाठी आला, नरदेह प्राप्त झालाय. काल सांगितले आपल्या स्वामींनी, खूप सांगितलेलं आहे. तर हे परब्रह्म आपल्या अंतर्यामी स्थिर झालं. आता मगाशी म्हटलं की हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही. आता एकदा भगवंताकडून घेतलेलं हे जे शरीर आहे, हे मन आहे, सगळं शंकराचार्यांच्या भाषेत मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम, हे सगळं मिळालेलं आहे. पण हे सगळं जसंच्या तसं त्या परमात्म्याला परत करायचं आहे, शुद्ध स्वरूपात, शुद्ध अवस्थेत. आणि म्हणून हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही. कुठली साधनं केली हो? तर आपण नवविधा भक्ती सगळी अभ्यासली आहे, सगळेजण, काही जण त्याचा अनुभव पण घेत आहेत. पण हा सगळा निवाडा झाला. तत्व झाडा म्हणून ग्रंथच लिहिलेला आहे बघ त्या हंसराज स्वामींनी. आणि मग त्याचा हिशोब झाला. आता मायेचं देणं घेणं संपलं. आत्तापर्यंत ती मला त्रास देत होती माया, किंवा मी त्याच्यात अडकत होते. आता मी अडकणार नाही. आणि ही सगळी तत्व अशाश्वत आहे, निश्चितपणानं ठरलं. साध्यपदरात पडल्यावर साधनाला अवकाशच उरला नाही. आता साधनेची गरज नाही, मीच ब्रह्मरूप होऊन गेलेलो आहे. म्हणून स्वाध्याय साधना वगैरे जे आपली पुस्तक आहेत त्याच्यातही त्यांनी खूप छान दिलेलं आहे की पूर्ण दशक म्हणून संबोधिलेल्या दशकातील ओवी 26 पासून या सगळ्या ग्रंथाचं, त्याच्यामध्ये सांगितलेला अभिप्राय हा जर अनुभव आला तरच दासबोधाचं खरं वाचन झालं. हा अनुभव आला आहे असं प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. आत्मविश्वासानंच सुचवलेलं आहे
समर्थांनी आपल्याला. अजून काही म्हणतात बघा, स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृतीस उडाले, सहजची अनुर्वाच्य झाले बोलता नये. फार सुंदर उपमा दृष्टांत दिला आहे की आपण जे स्वप्नात सगळं पाहतो ते सगळं उठलं की सगळं नष्ट होतं की नाही. तसंच अनिर्वाच्य स्वरूप बनल्यानंतर त्याबद्दल काही बोलताच येत नाही आहे. या दृश्यविश्वाचं स्वप्न पाहणारा जीव आत्मज्ञानाच्या जागेपणात आल्यावर म्हणजे ज्ञान झाल्यावर सगळा दृश्यभाव विसरतो आणि तो अनिर्वाच्य परब्रह्माच्या ठिकाणी स्थिर होतो. म्हणून ज्ञानदेवानी पण चांगदेव 65 अशीच एक ओवी सांगितली, फक्त थोडक्यात सांगते. जो जागोनी नीद देखे तो देखणे पणाही, पणा जेवी मुके तेवी तू ते देखोनी मी ठाके काही न होती. तेच सांगतायत की जागा झाल्यानंतर जो झोपेला पाहू इच्छितो त्याला निद्रा दिसत नाही, म्हणजे निद्रा पाहण्याचं त्याला सुखही मिळत नाही. तसं तुला पाहून मी माझं स्वरूप तुझ्या स्वरूपात गेल्याचं काही फरक राहिलेलं नाही आहे. शेवटी ज्ञानदेवांना लक्षात आलं की तोही आत्मा आहे, मीही आत्मा आहे. आता दोघांमध्ये काय फरक आहे, काहीच उरलेला नाही. समर्थांनी किती ठिकाणी याची सगळी सुंदर वर्णन केलेली आहेत. आताची ये देही मुक्ती पावे जिना तरी का सज्जना शरण जावे. त्या सज्जनांवर मला बोलायचं होतं की शरण जाता भावे सज्जनची भावे ती शीघ्र उद्धरावे निरूपणी. सज्जनांच्याच ठिकाणी आपण पोहोचणार आहोत, सज्जनच होणार आहोत, अशी अवस्था आता आपली झालेली आहे. अनंताचा अंत पाहावया गेलो तेणे विसरलो आपणासी. आपण पाहता दिसेना रूप गवसेना दोहीकडे. आता मला काहीच सापडत नाही, पूर्वीचं काही सापडत नाही. दोहीकडे देव आपणची आहे, संग हा नसारे माझ्या मना. आता मला संग राहिलेला नाही, आसक्ती नाही, सगळं सोडून द्यावं वाटायला लागलं. आणि समर्थांनी तर सांगितलेलं आहे, भावे विण भक्ती, भावे भक्ती विण मुक्ती, मुक्ती विण शांती आढळेना. आता ही सगळी मला मुक्तीपर्यंत मी आलेलो आहे. आता मुक्ती मिळाली म्हणजे आता मला शांती मिळालेली आहे, हे माझं साध्य झाले. किंवा भजनरहित ज्ञाने मोक्ष होणार नाही, सकळ निगम त्याचे सार शोधून नाही. सगुण भजन मागे रक्षिले थोरी, अधम नरतयाचे ज्ञान संदेहकारी. अजून जे कोणी अधम आहेत त्यांना आपण आता हे द्यायचं, संदेश द्यायचा. जेथे जावे तेथे राम समागमी, आता कासयामी खंती करू ज्याची तो समागमेची, पाहता सुखाची घडी होय. अहो देव खरा भूमंडळवासी, ज्ञाता दिगंतासी सारिखाची. सगळीकडे तो सारखाच आहे. सारिखाची जनी वनी वनांतरी, तो गिरी कंदरी सारिखाची देव कदा पालटेना, राहे त्रिभुवना व्यापोनिया. मग हे ब्रह्म कसं आहे तेही पुढं काही ठिकाणी म्हणतात. ब्रह्म हे जाणावे निर्मळ निश्चळ, व्यापक पोकळ व्योमाकार ब्रह्म बोलता ती श्रुती, पाहो जाता मती तदाकार मती श्रवणे होईल, संदेह जाईल अंतरीचा भाव निर्मळी लागता, होई जे तत्वता निर्मळची होणे निर्मळचे गुणे, श्रवण मनने दास म्हणे. हे सगळं मला श्रवण मननातून मिळालेलं आहे. आता अजून पुढच्या थोड्या उभ्या राहिल्या तेवढ्या बघूया. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्यये खुणेसी बाणावे, जन्ममृत्याच्या नावे शून्याकार. सारखं सांगितलेलं आहे की विवेकानं हे जाणावं, प्रत्ययानं म्हणजे अनुभवानं आत्मखूण बाणून घ्यावी आणि जन्ममरण खुंटून जाईल. आपल्याला काय हवंय व पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. नकोय आपल्याला, म्हणून भज गोविंदम. ते सगळं विवेकानं अमृतपदाला पण पोहोचलो. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध. काय सुंदर सांगितलेलं आहे. भक्तांच्या अभिमानात धरून, मगाशी मी जे काव्य सांगितलं तेच आहे की रामाला अभिमान आहे, तेणे समाधान पावविन. सगळं अभिमान आहे रामाला. आणि समर्थ दाशरथी रामानं कृपा केली म्हणून समर्थ रामाच्या कृपेची वचनं एकत्रित ग्रथित करून
हा दासबोध ग्रंथ झालेला आहे. त्यांनी स्वतःकडं काहीच घेतलेलं नाही, मग आपण का घ्यायचं? अहो, ते रामरायांनी त्यांना दिलं, त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं. आपण आपल्यापर्यंत सगळ्यांपर्यंत जायचंय आणि इतर असे शहाणे करूनही सोडावे सकळ जन जे जे आपण असे तेवढाच ध्येय ठेवायचे आता. म्हणून 20 दशक दासबोध श्रवणाद्वारे घेता शोध मनन करत्यास विशद परमार्थ होती. ह्या 20 दशकी दासबोधाचं श्रवण करून शोधपूर्वक मनन करून म्हणजे ते जर केलं तर परमार्थ उघडच आहे, ओपन टू ऑल आहे. हे झाकून ठेवलेला नाही आहे, प्रत्येकाला तो दिसणार आहे, भेटणार आहे. 20 दशक दोन्हीचे समास साधके पहावे सावकास. घाई करू नका, रोज एकच समास. किती छान ठेवले बघा आपल्या या समूहाने, जास्त गडबड नाही आहे. विवरता विशेषाविशेष कळू लागे. जसं जसं विवरण होते 5व्या वर्षी पुन्हा तो समास नव्यानं अभ्यासतोय आपण. दासबोधाचे हे 20 दशक आणि 200 समास स्वस्थपणे शांत चित्ताने, म्हणून पहाटेसारखी वेळ नाही बघा. कुठलीही गोष्ट तुम्ही ज्याला ब्राह्ममूर्ती वाचा तुम्ही समास डोक्यातच बसतो आणि वागावंच वाटतं तसं. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा. अगदी छान स्तवन करायचं. त्याचं काय प्रयोजन आहे तर त्याचा प्रत्यय घ्यायचा आहे आणि प्रत्यय पाहिल्यानंतर देहे तव पाचा भूतांचा करता आत्मा तेथींचा आणि कवित्व प्रकार मनुष्याचा आकाशावरुनी. हा पंचभूताचा देह आहे. आपलं काहीच कर्तृत्व नाही, सगळं तो परमात्माच करत आहे. आणि म्हणून ते म्हणतात हे कवित्व तरी या ग्रंथकर्त्यानं कशाला घ्यायचं, मनुष्याचं कशावरून आहे. म्हणजे हा ग्रंथ मी लिहिलेला का म्हणायचे, सगळं त्यानंच केलेलं आहे. सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्व ही काय मनुष्याचे, ऐशा प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे. अहो, सगळं करणं हे जगदीशाचंच आहे, अंतरात्म्याचं आहे आणि कवित्वच तेवढं मनुष्याचं आहे का हो. सगळं कर्तृत्व त्याचंच आहे. म्हणून मला ते काव्य अगदी म्हणावंसंच वाटतं. तुझी आश्वासे पान हलते, स्पर्शे तुझिया फूल खिलते, तेज झळाळत गगनही खुलते, रविचंद्राचा तू निर्माता, शरण तुला भगवंता. मगाशी सांगायचं होतं गंध, त्या प्रत्येक फुलातला गंध वेगळा आहे, तोच आहे, सगळं त्याचंच आहे. म्हणून सकळ देह्याचा झाडा केला, तत्वसमुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे. आता पुन्हा पुन्हा त्या अष्टदेह जे आहेत आता सांगणार नाही मी, पण त्याचा झाडा केला म्हणजे शोध घेतला आणि या तत्वांच्या समुदायाचा निराश झाला, निवाडा झाला, काही उरलं नाही. आपल्या देहाचं संपूर्ण निराश केला म्हणजे तत्वाचा समूह उडून जातो. हे मन जातं, बुद्धी जाते, सगळं जाते. फक्त परब्रह्मरूपम शिवोहम शिवोहम एवढीच आपल्याला हे उरते. आणि असा हा समास, ही विचाराची सगळी कामं आहेत. माणसानं भ्रमात उगच पडू नये आणि जगदीश्वरानं व्यवस्थितपणे क्रमाक्रमाने हे सगळं रचलेलं आहे. संकेत कुबडीमध्ये सुद्धा हंसराज स्वामींनी फार सुंदर दिलेलं आहे की हा शेवटचा समास म्हणजे साधक जनांचं विश्रांती स्थान आहे. जसं विश्राम स्थानमेकं कविवर वचसाम जीवनम सज्जनानाम हे म्हणलेलं आहे ना, कल्याणानाम निधानम, तेच इथं सांगितलंय त्यांनी. भोजनांती तृप्ती होतं, तैसे हे ग्रंथाचे फलित, जे का निश्चळ सदोदित. परब्रह्म हे निश्चळ आहे आणि सदोदित आहे. काल होतं, आज आहे, अंतापर्यंत शेवटपर्यंत आहे. शेवट झाला तरी आहे. आणि जे आदि अंती जेथे तेथे असतची असे सभोवते, अवकाश निर्मळ निश्चळा ते दृष्टांतहीण. त्यांनी सांगितले ते आरंभी आहे, अखेरीस आहे, जिकडं आहे तिकडं आहे, सभोवताली आहे. आणि या अवकाश व्यापलेल्या निश्चळ आणि निर्मळ ब्रह्माला कशाचीच उपमा देता येत नाही. व्यापकपणे अखंड ते बोलणेची कुवाडे, व्याप्याविण व्यापक कोडे कोणासे म्हणावे. आता कुणाला म्हणायचं जे व्यापकची आता ओवी पाहिली आपण, त्याच्यावर त्यांनी छान सांगितले. दृश्य नाही, भास नाही, गुण नाही, माया नाही, नाही बोलणे नाही, शून्यासहित झाले साधनाचे फळ. तेच पुन्हा त्यांनी दिले. हिशेब मायेचा झाला, मायेचा सकळ हिशोब झालेला आहे. आणि भक्तांचे निसाभिमाने कृपा केली दाशरीतीने,
समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध. उतरावया चंचळ सागर दासबोध जहाज थोर. ही कल्पना तर मला फार आवडली. साधक पावती पहिलं पार कुबडी कुबडी तेथे होडगे. त्या समुद्राला ओलांडून जायचे, त्याच्यासाठी दासबोध हे थोर जहाज आहे. आणि जहाजापर्यंत पोचण्यासाठी कोबडी ही कुबडी हे छोटंसं होडगं आहे, छोटीशी होडी आहे. आणि म्हणून हे सगळा तो दासबोधावर खूप जणांनी केलेला आहे. पण संकेत कुबडी हंसराज स्वामींनी खूप सुंदर सांगितलेलं आहे. कितीतरी कथा दृष्टांत द्यावेसे वाटत होते, पण आपल्याला वेळेअभावी मला जेवढं सांगता येईल सुचेल तेवढं मी सांगितलेलं आहे. आज आपण शेवटची आरती मात्र म्हणूया. आरती म्हणल्याशिवाय आज थांबता येणार नाही. समर्थांची दासबोधाची आरती म्हणूया. वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला, श्रुती शास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला. महानुभाव संत जनी अनुभव चाखिला, अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. आरती ज्ञान दासबोधा नवविधा भक्तिपंथे रामरूप अनुभवी. चातुर्य निधी मोठा माया चक्र उगवी. हरिहर हृदयींचे गुह्य प्रगट दावी. बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी. जय जया दासबोधा 20 दशकींचा अनुभव जो पाहे. नित्यनेम विवरिता स्वये ब्रह्मची होये. अपार पुण्य गाठी तरी श्रवण लाहे. कल्याण लेखकाचे भावगर्भ हृदयी. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा. आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दासबोधा सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता. रघुनायका मागणे हेची आता. झालेली सेवा समर्थ चरणी आणि बाबा सगळ्यांच्या चरणी अर्पण करते. श्रीरामांच्या चरणी, हनुमंताच्या चरणी. आणि त्रुटी असेल ती फक्त माझी आहे. काय म्हणूया? समर्थांची आरती म्हणूया आपण. हो, मलाही वाटलं होतं म्हणावी म्हणून. म्हणूया. म्हणा ना. हो हो म्हणू का? हो, म्हणा, सुरू करा. सगळे म्हणूया. म्हणूया. चालेल चालेल. सुखसहिता गुणरहिता निर्मळे कांता. कलिमल दहना गहना स्वामी समर्था. नकळे ब्रह्मादिक अंत अनंता. तो तू आम्हा सुलभ जय कृपावंता. जय देव जय देव जय करुणाकरा. आरती ओवाळू सद्गुरु माहेरा. जय देव जय देव माये विण माहेर विश्रांती ठाव. शब्दी अर्थी लाभ बोलणी वाव. सद्गुरु प्रसादे सुलभ उपाव. रामी रामदासा फळला सद्भाव. जय देव जय देव जय करुणाकरा. आरती ओवाळू सद्गुरु माहेरा. जय देव जय देव जय जय रघुवीर. जय जय रघुवीर समर्थ. माझी अपूर्णता ही यापरी मजला जरी बुडवी शोकी, पण मला अपूर्णतेत पूर्णत्वाचा आनंद मिळालेला आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना वंदन. समजून घ्यावं, सांभाळून घ्यावं अशी ते रामरायांना आणि समर्थांना प्रार्थना करते. जय जय रघुवीर. जय जय